तर मग तुम्हालाही आवडतो का असा चमचमीत असा अंडा मसाला? तर मस्त असा चमचमीत अंडा मसाला तयार करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं, मीठ टाकून घेतलं आणि अंडे बॉईल करून घेतले. बॉईल केल्यानंतर अंडे या पद्धतीने 2 भागामध्ये कट करून घेतले. त्याच पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि अंडे परतून घ्यायचे आहे. तर मस्त लालसर रंग येईपर्यंत हे अंडे परतून घ्यायचे. तर बघू शकता एका साईडनी झाले, की दुसऱ्या साईडनी असे परतून घ्यायचे. वरून थोडंसं लाल तिखट, हळद आणि थोडीशी मीठ टाकून घेतलं. आता बघू शकता रंग किती छान आला आहे. परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे सगळे अंडे काढून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडा जास्तच टाकला आहे. कांदा चांगला असा लालसर परतून झाला, की नंतर आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. ही देखील चांगली परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. तर टोमॅटोची प्युरी देखील आता एकदा मिक्स करून घ्यायची. नंतर सुके मसाले टाकायचे. तर हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. हा मसाला चांगला परतून घ्यायचा. तर मस्त असा सुकेपर्यंत परतून घेतला. नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्याने मसाला चांगला एकजीव होतो. आणि आता बघू शकता आता हे आपण फ्राय केलेले अंडे याच्यामध्ये टाकून घेऊ. हलक्या-हलक्या हाताने फक्त याला मिक्स करून घ्यायचे. म्हणजे मसाला जो आहे तो अंड्याला चांगला लागेल. आता बघू शकता वरून छान कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आणि परत एकदा असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊ. तुम्हालाही आवडला का अंडा मसाला? आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.